आज या आंदोलनात शिवसेना उभाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील सामील झालेले आहेत। गिरणी कामगारांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। आझाद मैदानात हे आंदोलन खरे तर सुरू आहे। उद्धव ठाकरे सध्या तिथे पोहोचले। गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी गिरणी कामगारांचा हा संयुक्त लढा समितीच्या वतीनं आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू आहे आणि या धरणे आंदोलनात उद्धव ठाकरे आणि अनेक इतरही नेते सामील झालेले आहेत। गिरणी कामगारांकडून सध्या जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। रोहित पवार असतील, आदित्य ठाकरे देखील आंदोलनात सामील झालेले आहेत। तर आंदोलनस्थळी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। आझाद मैदानातील आंदोलनस्थळी उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत। अरे आपण हेडलाईन चालवतोय गिरणी कामगार। तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आझाद मैदानातील आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी तिथे करण्यात येते। शिक्षकांच्या अनुदानासाठी हे आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानात सुरू आहे आणि त्यालाच पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तसंच रोहित पवार देखील तिथे पोहोचलेले आहेत। अनेक काँग्रेसचे नेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते देखील उपस्थित आहेत। दरम्यान उद्धव ठाकरे पोहोचताच शिक्षकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, आपण पाहतो की मैदानावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु गेली 10 मिनिटं या ठिकाणी आणि त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी उद्धव आणि आदित्य ठाकरे या दोघांनाही तयार नाही अशी सध्याची परिस्थिती आहे। प्रचंड झालेली आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे अतिशय या ठिकाणी निर्माण झाली आहे। बरं प्रणाली, तुम्ही अशाच सोबत राहा, तुमच्याकडून माहिती घेत राहू। आपण पाहतोय गेल्या 4 दिवसांपासून विना अनुदानित शिक्षकांचं आंदोलन खरं तर आझाद मैदानात सुरू आहे। त्याला काल रोहित पवार यांनी देखील भेट दिली होती। शरद पवार यांनी देखील त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। अनुदानासाठी शिक्षकांचं गेल्या 5 दिवसांपासून धरणे आंदोलन आझाद मैदानामध्ये सुरू आहे। आपला आवाज कोणी बंद करू शकणार नाही। त्याला वाटत असेल त्याने आपला करंट काढला, पण आता आपल्या सगळ्यांनी मिळून भाजपला असा करंट दिला पाहिजे की सत्तेच्या खुर्चीतून ते उघडून पडले पाहिजे। मी तुम्हाला द्यायला आलोय। जी गोष्ट मी तुम्हाला शुभांगीताईंनी सांगितले की आपलं सरकार असताना आपण हो बोललो होतो, जर सोबत उभे राहिला
आपण नेहमी असं म्हणतो कारण पितृदेव भव, मातृदेव भव आणि गुरुदेव भव. पण हे जे सत्ताधारी आहेत त्यांना कोण दिल्लीत त्यांचे बसलेत आणि त्या गुरुच्या आज्ञा पाळून आपल्यावरती अन्याय चाललेला आहे. तुम्ही इकडे व्यथा मांडायला आल्यात, बाजूला गिरणी कामगार बसलेत. एकूणच काय महाराष्ट्रामध्ये जो भूमिपुत्र आहे, मराठी माणूस आहे, त्याला चिरडून टाकण्याचा विडा या दिल्लीच्या गुलामांनी घेतलेला आणि आपण सगळे मिळून या महाराष्ट्रामध्ये शिल्लक राहणार नाही. मी आलो की तुम्ही एकजुटीने इकडे आलेला आहात. तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून हा आपला लढा जिंकेपर्यंत सोबत राहील हे तुम्हाला वचन देतो. आणि विजय मेळाव्याच्या वेळेला मी पुन्हा येईन, म्हणजे पुन्हा येईन मी वचन दिलं म्हणजे दिलं. त्याच्यामुळे थांबायचं नाही आणि विजयोत्सव सुद्धा या आझाद मैदानामध्ये आपण साजरा करूया. मराठी भाषेसाठी आपण एक मैदानात शिक्षकांचं हे आंदोलन सुरू आहे. विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा किंवा वाढीव रक्कम मिळावी या मागणीसाठी हे शिक्षक आक्रमक झालेले आहेत आणि त्याच आंदोलनस्थळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी भेट देत त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. आपला आवाज कुणीही बंद करू शकत नाही किंवा दाबू शकत नाही असं उद्धव ठाकरे नुकतंच या शिक्षकांना म्हटलेले आहे. एक मोठी बातमी, भाजपा आमदार सुरेश धस यांच्या कारनं झालेल्या अपघातात एका हॉटेल व्यावसायिक असलेल्या तरुणाचा मृत्यू झालाय. आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस हा यावेळी कार चालवत होता. नगर पुणे महामार्गावर ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मयत नितीन शेळके हे सह्याद्री खादी हॉटेलवरून आपल्या गावाकडे मोटारसायकलनं निघाले होते. जातेगाव फाटा इथे महामार्गावर यू टर्न घेत असताना पुण्याकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या MG ग्लॉस्टर कारनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात ते रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना तातडीनं सुपा येथील रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी कार चालक सागर धस आणि त्याच्यासोबत असलेल्या एका मित्राला ताब्यात घेतलं असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. साहेबराव, काय अपडेट? काल जेव्हा काल सायंकाळी तो अपघात झाला होता 10:30 वाजता. त्याच्यामध्ये नितीन शेळके नावाचा मृत होता आणि त्या अपघातामध्ये ती गाडी जी होती ती सुरेश धस यांचे मुलगा आहे सागर धस यांची ती होती. स्थानिक लोकांनी ज्यावेळेस अपघातात त्यावेळेस सागर धस जे आहेत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पकडून ठेवलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांची ताब्यात घेतल्यानंतर त्यांची मेडिकल केली होती. त्यानंतर सायंकाळी जबाब घेतल्यावरती आणि FIR दाखवल्यावरती सायंकाळी 5 वाजता सागर धस यांना सोडून दिलेलं आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये नागरिकांमध्ये चर्चा आहे किंवा हे सोडलं का अशी एक चर्चा आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलीस काय तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ठीक आहे, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.